नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत जो गटकचा मुख्य परीक्षेचा जो पेपर झालेला आहे लिपिक टंकलेखकचा, त्याच्यामधले जे सामान्य ज्ञान म्हणून काय आहे, जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्याचं काय करणार आहोत आपण आज ॲनालिसिस करणार आहोत, कशा पद्धतीने ते प्रश्न विचारले गेले. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय झालं आहे की आपली जी टेस्ट सिरीज होती विदर्भ IAS जे तुम्हाला नेहमीच देत असतं, एक जेन्युइन गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या जात असतात. तर आपण ज्या टेस्ट सिरीज लॉन्च केली होती, ह्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आपण ज्या 5 टेस्ट घेतल्या, जर ज्या विद्यार्थ्यांनी त्या टेस्ट सिरीजचा लाभ घेतला किंवा त्याच्यामध्ये त्यांनी सॉल्व केला, अभ्यास केला, त्यांना तर दिसून येईल की क्वेश्चन जे आहेत ते बऱ्यापैकी आपल्या टेस्ट सिरीजमधून सेट झाले. असं म्हणण्याचा आपला उद्देश काय आहे की थीम जी आहे, क्वेश्चन्स विचारायची थीम जी होती, जे आपण ती काय केली आहे आयोगाकडनं, ती असं म्हणूयात की आपण आयोगाकडनं ती एक्सेप्ट केली. त्या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, सिंगल लाईनर कुठल्याही पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले नाही आणि जास्तीत जास्त आपण काय केलेलं आहे, मल्टी स्टेटमेंट जे क्वेश्चन्स असतील त्या पद्धतीने केलं. आणि त्याच्यामध्ये एलिमिनेशन पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने त्याच्यातनं काय करू शकतात, फायनल आउटपुट मिळवू शकतात, फायनल आन्सरपर्यंत जाऊ शकतात, या गोष्टीचा काय झालेला आहे तर ते खूप जास्त असा काय झाला आहे फायदा झालेला. आणि बघायला गेलं तर मग जसाही पेपर झाला त्यानंतर 2 ते 3 वाजेनंतर विद्यार्थ्यांचे कॉल यायला लागले आपल्या अकॅडमीमध्ये की सर यस, की आपले जे टेस्ट सिरीज होती त्याचा इतका ट्रिमेंडियस फायदा झालेला आहे की एलिमिनेशन पद्धत असेल, त्या 3 गोष्टी आपण म्हणतो, पहिलं म्हणजे नॉलेज, दुसरं म्हणजे लॉजिक आणि तिसरं म्हणजे ट्रिक्स. याच्याने काय झालेलं आहे तर सर आम्हाला जास्तीत जास्त हुरूप आला आणि कठीणातला कठीण क्वेश्चनसुद्धा आम्ही प्रत्येक सब्जेक्टमधला सर सॉल्व करू शकलो. म्हणजे बघायला गेलं तर जे फोन आले त्याच्यामधून त्यांचा उत्साह, त्यांचा आत्मविश्वास दिसत होता की कशा पद्धतीने सर आम्ही ते टॅकल केलं. नुसतं नॉलेज बेसवर गेलो नाही, पूर्ण अभ्यास केला नाही, तुम्ही जे पूर्ण महिनाभर आम्हाला सांगितलं त्या पद्धतीने ॲनालिसिसमध्ये, आणि त्याच्यातनं आम्हाला ते आउटपुट मिळालं. कसं मिळालं तर त्या ह्या दृष्टीने मिळालं की आम्हाला नुसते नॉलेज नाही तर लॉजिकल पण गोष्टी इम्प्लिमेंट करता आल्या आणि त्यानंतर ट्रिक्ससुद्धा करता आल्या. इव्हन म्हणजे राज्यपाल हा जो सेशन आहे याच्यावर सर 4 क्वेश्चन्स विचारलेले, पॉलिटीचे जे 5 क्वेश्चन्स आहेत त्याच्यातनं 4 राज्यपालच्या. आणि आपल्या टेस्ट सिरीजमध्ये बघायला गेलं तर पूर्णतः राज्यपाल, मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री आणि महाधिवक्ता याच्यावर आपण काय ठेवला होता तर लिपिक आणि टंकलेखकच्या पेपरसाठी टेस्ट सिरीजमध्ये त्याच्यावर आपला भर होता. आणि आपल्याला त्या भरामध्ये काय झालेला आहे, आपल्याला त्याचा आउटपुट मिळालेला आहे. हे विद्यार्थ्यांचंच आपल्याला सांगणं आहे, त्यांचे फोन करून आपल्याला काय आहे त्यांचा फीडबॅक मिळतो आहे. बघायला गेलं तर तुम्ही एलिमिनेशन पद्धतीने लॉजिकली आणि ट्रिक्स वापरून काय आहेत क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. तर आज आपण काय पाहणार आहोत की कशा पद्धतीने म्हणजे भविष्यात ज्या आता परीक्षा होणार आहेत दर शनिवारी तुमच्या ज्या मुख्य परीक्षा आहेत गटकच्या, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही या गोष्टी काय करू शकतात, इम्प्लिमेंट करू शकतात. तर चला बघूयात आपण 1 बाय 1. अगोदर पॉलिटिचे क्वेश्चन्स बघूयात आणि त्याच्यानंतर जॉग्राफीचे बघूयात. ठीक आहे, चलो स्टार्ट करेंगे. बघा पहिला प्रश्न काय होता, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होता. त्याच्यात विचारलेला आहे की राज्याच्या कॅबिनेट बाबत म्हणजे जे मंत्रिमंडळ आहे त्याच्यामधील कॅबिनेट बाबत, राज्याच्या कॅबिनेट बाबत मंत्रिमंडळातील जो कॅबिनेट म्हणजे आपण असं म्हणतो की तो गाभा असतो. कॅबिनेट काय असतो, मंत्रिमंडळाचा एक गाभा असतो. आणि हा गाभ्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. तर काय सांगितले, राज्याच्या कॅबिनेट बाबत खालीलपैकी विधाने लक्षात घ्या. पहिलं दिलंय राज्याच्या राजकीय प्रशासकीय व्यवस्थेतील निर्णय निर्धारण करणारी. बघा हे यांना कीवर्ड्स म्हणतात. हे कीवर्ड्स अतिशय महत्त्वाचे असतात. हे तुम्हाला काय सांगत असतात तर स्वतःहून ते आन्सर काय करत असतात म्हणजे ओमिट करत असतात. असं म्हणूया की त्यांच्याकडे जर तुम्ही तो नजरिया तुमचा डेव्हलप झाला तर तुम्हाला त्याचा फायदा होतो की त्याच्यातनंच कळतं की सांगितलं काय की राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेतील निर्णय निर्धारण म्हणजे डिसिजन मेकिंग करणारी काय आहे तर ती एक सर्वोच्च अधिसत्ता आहे. म्हणजे बघायला गेलं तर आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त महत्त्वाचं मंत्रिमंडळामधले स्थान कुणाला असतं, कॅबिनेट मंत्र्यांना असतं. आणि हे कॅबिनेट मंत्र्यांचं काय असते तर दर आठवड्याला त्यांची बैठक होत असते, बरोबर आहे. त्याच्यामुळेच कॅबिनेटला एवढं महत्त्व असतं कारण ते काय असतात तर प्रशासकीय समन्वयक देखील असतात. जे प्रशासन आहे ज्याला आपण काय म्हणतो ब्युरोक्रॅसी, या ब्युरोक्रॅसीमध्ये काय आहे म्हणजे बाबूशाही आणि जे आपले प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम कोण करत असतं, कॅबिनेट थ्रू करत असतं. म्हणजे काय आहे, योग्य आहे, सत्य आहे.
लगेच आपण जी पद्धत वापरली टेस्टमध्ये त्याच्याने काय करायचं की मल्टी स्टेटमेंट क्वेश्चनमध्ये अगोदर क्वेश्चन वाचून घ्यायचा आणि त्याच्यावरून सरसकट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू नका, शॉर्टमध्ये सॉल्व्ह करा, ठीक आहे. म्हणजे त्याचे काय करा डिफरन्शिएट म्हणजे तुकडे तुकडे करून ते करा, ठीक आहे. कशा पद्धतीने बघूया आपण. राज्याच्या अयोग्य आहे आणि सत्य विचारलेलं आहे, तर मग असत्य आहे हे राहील, ठीक आहे, ऑप्शन राहतोय. फक्त ब म्हणजे यांचा अर्थ आहे की असत्य आहे, इलिमिनेट करा. वरीलपैकी एकही नाही असं म्हटलेलं आहे, त्याला सुद्धा तुम्ही इलिमिनेट करू शकता. आलं लक्षात. म्हणजे तुम्ही एका स्टेटमेंटवरून फक्त 2 स्टेटमेंट तुमचे काय राहिले, रिमेनिंग राहिले आणि तुम्हाला कळलं की 100% आपला आन्सर काय आहे. मग ह्या दोघींमध्ये येऊ शकतात. मग तिथे तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकतात. याला म्हणतात कॅल्क्युलेटेड रिस्क घेणे, याला म्हणतात. ABCD करणं नाही, माझं नशीब असेल त्या दिवशी चांगलं तर मला काय होणार आहे, तर त्याला मला तिथे माझे प्रश्नाची उत्तर बरोबर येणार आहे. नॉट लाईक दॅट, तसं होणार नाही आहे मित्रांनो. याला म्हणतात कॅल्क्युलेटेड रिस्क. काय केलं तुम्ही, 50-50% आले तुम्ही, बरोबर आहे. 50% तुम्ही इलिमिनेशन पद्धतीने आले. बघूयात नेक्स्ट वन. याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. दाखवेल मी तुम्हाला की या पद्धतीने गेल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला परफेक्ट आन्सर मिळत असतात, ठीक आहे. घटनात्मक पदे आणि वरिष्ठ सचिव स्तरावरील प्रशासक अशा सर्व उच्चस्तरीय नियुक्त्यांवर त्यांचे नियंत्रण असते, बरोबर. काय म्हटलं, जी घटनात्मक पदे आहेत त्या घटनात्मक पदांवर आणि त्याच पद्धतीने वरिष्ठ जे सचिव स्तरावरचे जे आहेत ह्या पदांवर त्यांचं पूर्णतः नियंत्रण असतं. का, ते समन्वयकाचं काय करत असते, काम करत असतं. त्याच्यामुळे ब सुद्धा काय आहे, योग्य आहे. हे दोघी जे आहेत ते योग्य आहेत. हे स्टेटमेंट बुक्समध्ये तुम्हाला जसेच्या तसे सापडतील. जर तुम्ही आपल्या अभ्यासामध्ये डीपनेस असेल तर आपल्याला या गोष्टी काय कळत असतात, म्हणजे त्याच्यातनं आपल्याला कळतं की जसेच्या तसे स्टेटमेंट सुद्धा पुस्तकामधून वापरले जातात किंवा यूज केले जातात, ठीक आहे. दोन्ही हे त्याचं आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे, ठीक आहे. हरकत नाही. चला नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट आहे खालील विधाने विचारात घ्या. मल्टी स्टेटमेंट आलं म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना आनंदच होतो आता की ते म्हणतात यस मल्टी स्टेटमेंट आलं रे आलं. म्हणजे काय की आपण एलिमिनेशन पद्धत, लॉजिक आणि नॉलेज या तिघी गोष्टी फटाफट वापरणार आणि परफेक्ट आन्सरपर्यंत पोहोचणार, ठीक आहे. चला बघूयात. पहिले दिले राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती राज्यपालाकडून केली जाते, बरोबर आहे. नुसत्या अध्यक्षांचीच नाही तर सदस्यांची सुद्धा नियुक्ती कोण करताय, तर राज्यपाल करतो. फक्त काय आहे, जर त्यांना त्यांच्या पदावरून हटवायचं असेल तर ते राष्ट्रपतीच करतो. कोण करतो, राष्ट्रपती. ह्या सदस्यांना किंवा आयोगाच्या अध्यक्षांना जर त्यांच्या पदावरून काढायचं असेल तर ते राष्ट्रपती करतो. म्हणून काय आहे, योग्य आहे. बघा बरं, बरोबर विधाने विचारलेली आहे. क्वेश्चन्स वाचला आपण, खालील विधाने विचारात घ्या, नंतर वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ते तुमच्या लक्षात येते. कुठे दिलेला नाहीये, इथे दिलेला नाही, मी इलिमिनेट करून टाकलो. याच्याने तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो की मी काय करतो आहे, मी उत्तराच्या जवळजवळ पोहोचतोय. तुमच्यामध्ये एक आंतरिक तुम्हाला ती शक्ती, ती ऊर्जा सांगत असते की यस आता आपण उत्तराच्या जवळ पोहोचतोय. आणि हाच फायदा काय होतो तुम्हाला की न येणारे क्वेश्चन्स सुद्धा तुमचे काय होतात, सॉल्व्ह होऊन जात असतात. कळालं, ठीक आहे. पुढे बघूयात. राज्य लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या राज्यघटनेने निश्चित केलेली नाही, बरोबर आहे. काय निश्चित केलेली आहे का नाही, तर तो जो आहे हा जी संख्या निश्चित करण्याचा म्हणजे या सदस्याची जे आहे ही सदस्य संख्या ही निश्चित करण्याचा जो विवेकाधिकार आहे, म्हणजे राज्यघटनेने कुणावर सोडलेला आहे, तर राज्यघटनेने ते राज्यपालाच्या विवेकाधिकारावर सोडलाय. सांगायचा उद्देश काय आहे की तिथे तो स्वतःचा विवेकाधिकार वापरू शकतो. राज्यघटनेत सांगितलंय का नाही, राज्यघटनेत फक्त एकच गोष्ट कन्सिडर केली की तो जो सदस्य किंवा अध्यक्ष असणार आहे तर तो काय केंद्र किंवा राज्याच्या याच्यामध्ये सर्व्हिसेसमध्ये सेवेमध्ये कमीत कमी 10 वर्ष असावा, बस एवढंच सांगितलंय. त्याच्यामुळे ब सुद्धा काय आहे, योग्य आहे. चला आपल्या नेहमीच्या पद्धतीने काय आणि ब कुठे दिसतंय ऑप्शनमध्ये, आणि ब इथे दिसतंय, इथे दिसत नाहीये, इलिमिनेट करून टाकलं. आलं लक्षात. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ 5 वर्ष आहे का, नाही, तर तिथे काय केलेलं आहे, तर तिथं वयाची काय दिलेली आहे, अट दिलेली आहे. म्हणजे 6 वर्ष किंवा वयाचे 62 वर्षापर्यंत. यांच्यापैकी जे अगोदर होईल ती काय असणार आहे, त्यांची कार्यमर्यादा असणार आहे. आणि सेम ॲज इट इज हे काय आहे, केंद्रीय लोकसेवासाठी 6 वर्ष
केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी काय आहे तर ते आहे 6 वर्ष किंवा वयाचे 65 वर्ष. आलं लक्षात. त्याच्यामुळे काय म्हटलंय की त्यांनी कार्यकाळ 5 वर्षाचा सांगितलाय, तर 5 वर्षाचा असतो का नाही, त्याच्यामुळे क अयोग्य आहे. उत्तर आपलं अ आणि ब योग्य हे त्याचं उत्तर आहे. आलं लक्षात. इलिमिनेशन पद्धतीने कसे तुम्ही परफेक्ट आन्सर पर्यंत जाऊ शकतात हे त्याची उदाहरणं आहेत. ठीक आहे, चलो नेक्स्ट चलेंगे. पुढचा प्रश्न दिलाय, बिलकुल मल्टी स्टेटमेंट आला म्हणजे तुमच्या आता डोक्यातच पाहिजे की आपण आता ह्याच पद्धतीने काय करणार आहोत, त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करणार आहोत. बघूयात आपण काय म्हटलेलं आहे. खालील विधाने विचारात घ्या. मंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाकडून केली जाते. काय दिले पहिलं स्टेटमेंट, यस. मंत्र्यांची जी नियुक्ती आहे ती राज्यपालाकडून केली जाते. म्हणजे काय करतोय तर मुख्यमंत्री काय करत असतोय तर राज्यपालाला सांगतो की ह्या टिंबटिंब व्यक्ती किंवा XYZ व्यक्तीला काय करायचं ह्या मंत्रिपदी, पण त्याची नियुक्ती कोण करतोय तर राज्यपालच करतो. कुणाच्या सल्ल्याने, राष्ट्रपतीच्या. पण नियुक्ती कोण करतोय मंत्र्यांची तर राज्यपाल करतो. अयोग्य. बघा बरं आपल्याला ब विचारलेले आहेत, इथे नाहीये. अ दिलेला नाहीये म्हणजे इलिमिनेट करा. इथे सुद्धा अ दिलेलं नाहीये, इलिमिनेट करा. बघा बरं दोनच ऑप्शन राहिले, दोनच ऑप्शन तुमचे काय राहिले सर्वाईव्ह राहिले. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर परफेक्ट म्हणजे परफेक्ट आन्सर पर्यंत पोहोचायचं आहे. आनंदाची गोष्ट काय असते मग तेव्हा खूप जास्त कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि की यस आता मी काय होणार आहे तर परफेक्ट आन्सर पर्यंत पोहोचणार आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणजे तुम्हाला दिसेल की या पद्धतीने काय होत आहे की इलिमिनेशन लॉजिक आणि ट्रिक्सने तुम्ही जास्तीत जास्त परफेक्ट आन्सर पर्यंत पोहोचतात. आणि तेच तर आवश्यक आहे की तुम्ही त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीचा निर्णय घेतात. तुम्ही हा जो तुमचा निर्णय आहे हाच तुम्हाला काय करत असतो तर तुमच्या यशापर्यंत नेत असतो. चला पुढे बघूयात. राज्य विधिमंडळाच्या नामनिर्देशित व्यक्तीला मंत्री म्हणून नेमता येत नाही म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, नेमता येत नाही. बरोबर आहे. तरी मी थोडं कन्फ्यूज आहे. ठीक आहे, म्हणजे माझा जरी अभ्यास असेल तरी मला काय झालंय थोडंसं कन्फ्युजन आहे, म्हणून मी तो ऑप्शन थोडा स्किप करतोय, म्हणजे ऑप्शन ठेवतोय. मी पुढचं काय पाहतोय तर मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते राज्यपालाकडून निश्चित केले जाते असं म्हटलेलं आहे. अरे बाबा त्यालाच काय आहे, राज्यपालालाच काय असतंय, अशा कोणत्याही पदाचा अधिकार नाही आहे. त्यालाच कधीही त्याच्या जागेवरून किंवा त्याच्या पोझिशनवरून काढलं जाऊ शकतं. तर तो अशा जे महत्त्वाचे जे आहे मंत्री वगैरे त्यांचे ते काय करतोय तर त्यांचे भत्ते किंवा निर्वाह निधी वगैरे तो ठरवतो का नाही, तर ते कशावर ठरवले जातात वेतन व भत्ते तर राज्याचा संचित निधी. आला लक्षात. मग हे काय आहे, हे चुकीचं आहे. बघा बरं आता जे दोन ऑप्शन उरलेले आहेत त्याच्यामध्ये क कुठे आहेत तिथे इलिमिनेट झालेले आहे. म्हणजे फुल प्रूफ झालं का तुमचं की ऑलरेडी आपण एकाच याच्यावरून दोन इलिमिनेट करून टाकले ऑलरेडी. आता काय आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर मंत्री राज्य विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेऊ शकतात. यस, मंत्री काय आहेत राज्य विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेऊ शकतात. फक्त काय करू शकतात ते ज्या सदनाचे ते मंत्री असतील किंवा ज्या सदनाचे ते सदस्य असतील तिथे काय करू शकतात ते वोटिंग करू शकतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे ड योग्य आहे. मग अ आणि ड हे योग्य कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक अ आणि ड योग्य आहे. कारण ब जे आहे ते चुकीचं आहे. राज्य विधिमंडळाच्या नामनिर्देशित व्यक्तीला सदस्य म्हणून नेमता येतं का तर नेमता येतं. काय असतंय कुठलाही सदस्य मंत्री बनू शकतो, फक्त अट असते की 6 महिन्याच्या आत त्याने कुठल्या तरी एका गृहाचा काय बनलं पाहिजे सदस्य बनलं पाहिजे. तर जर नाही बनला तर तो काय मंत्रिपदावर राहत नाही तर तो मंत्रिपदावर राहतो. त्याच्यामुळे नामनिर्देशित जे नॉमिनेटेड असतात राज्यपाला थ्रू कुठे राज्यामध्ये तर ते काय आहे मंत्री बनू शकतात. ते आपलं उद्धव ठाकरे जे होते माजी मुख्यमंत्री ते त्याचं उदाहरण आहे. आलं लक्षात. म्हणून अ आणि ड काय आहे तर हे योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे आयोगाने आपल्याला आन्सर की मध्ये आन्सर देणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेच्या अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपली जी टेस्ट सिरीज होती आपली टेस्ट सिरीज जी आहे ती पूर्णतः मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्सवरच राज्यसेवेचे तरी बघायला गेले म्हणजे कर सहाय्यक असेल, तुमचा टॅक्स असिस्टंट असेल किंवा तुमचा दुय्यम निरीक्षक असेल याचे जे पॉलिटीचे क्वेश्चन्स आहे इतर सगळे क्वेश्चन्स आहे हे मल्टी स्टेटमेंटच ठेवलेले आहेत. कुठल्याही पद्धतीचा काय केलं गेलेलं नाहीये की सिंगल लाईनर विचारायची आणि आपली टेस्ट सिरीज कंप्लीट करायची नाही. हे विदर्भ IAS अकॅडमीकडून तुम्हाला कधीही मिळणार नाही. विदर्भ IAS अकॅडमीकडून तुम्हाला एक जेन्युइनच गोष्ट मिळते आणि ती फुल प्रूफ झालेली आजच्या पेपरने. ठीक आहे, चला बघूयात. खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये म्हणजे कलम विचारलेला आहे, डायरेक्ट कलमच दिलेला आहे आणि या कलमानुसार आपल्याला विचारलेलं आहे की ज्या तरतुदी त्या 164 मध्ये स्पेसिफिक कोणत्या आहेत असं तिथे विचारलेलं आहे. बघूयात वन बाय वन. राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार मंत्र्यांची नियुक्ती करेल.
येस, आत्ताच आपण फुल प्रूफ करून आलं. आत्ताच आपण मागच्या क्वेश्चनमध्ये सेम विचारलंय. बघितलं तर राज्यपालवर 4 क्वेश्चन्स आहे 5 पैकी. येस, अ बरोबर आहे. अ कुठे दिलेलं नाहीये, तर अ इथे दिलेलं नाहीये. यांचं म्हणणं काय, योग्य मध्ये आहेत का, ही तरतूद आहे का, ते आहे 164 मध्ये, पण यांनी उत्तर देताना ती दिलेली नाहीये. चला, एलिमिनेट झाला. 3 हे राहिले ऑप्शन्स. व्हेरी गुड. नंतर बघूयात आपण की मंत्र्यांची एकूण जी संख्या आहे ती 12 पेक्षा कमी असता कामा नये. बरोबर आहे. काय म्हटलेले आहे, तर मंत्र्यांची एकूण जी संख्या आहे ती 12 पेक्षा कमी असता कामा नये. बरोबर आहे. आणि जी सदस्य संख्या आहे विधानसभेची, त्या राज्याची जी विधानसभा सदस्य संख्या आहे तिच्या 15% जास्त असता कामा नये, अशी त्याच्यामध्ये तरतूद आहे. त्याच्यामुळे हे काय आहे, योग्य आहे. ही सुद्धा तरतूद आहे. अ आणि ब कुठे आहे, इथे आहे आणि इथे आहे. इथे नाही आहे, इलिमिनेट करून टाका. आलं लक्षात. इलिमिनेट केल्यानंतर तुम्हाला आता दिसेल आपल्याला उत्तरापर्यंत आपण काय करणार आहोत, आता पोचलेलंच आहोत आपण. काहीच आता आपल्याला त्याच्यामध्ये कुठलाही गडबड गोंधळ नाही आहे. ठीक आहे. बघायला गेलं तर पुढचं दिलं आहे, मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याबाबत कोणत्याही न्यायालय चौकशी करू शकत नाही. तरतूद योग्य आहे. बरोबर आहे. राज्यपालाला मंत्रिमंडळाने कोणता सल्ला दिला याच्याबद्दल कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येत नाही. परंतु ही जी तरतूद आहे ही कलम 163 मध्ये दिलेली आहे. कलम 163 मध्ये दिलेली आहे. आपल्याला स्पेसिफिक काय विचारलेलं आहे, किंवा अनुच्छेद 164, याला तुम्ही कलम म्हणा नाही तर अनुच्छेद म्हणा. आलं लक्षात, कळालं. त्याच्यामुळे काय होत आहे, ही नाही आहे. आता याच्यात बघा बरं कुठे, इथं अबक म्हटलेलं आहे. इलिमिनेट झालं. काय आन्सरच आलं आपलं. ऑप्शन क्रमांक 2, आयोग हेच उत्तर देणार आहे. आणि चौथं जे आहे ते योग्यच आहे. मंत्र्यांचे भत्ते आणि वेतन हे कोण करत असतं, राज्य विधिमंडळ ठरवत असतं. राज्याच्या संचित निधीवर ते भारित असतं. आलं लक्षात. कशा पद्धतीने काय आहे की तुम्ही किती जेवढा जास्त मोठा क्वेश्चन असेल तर तुम्ही इलिमिनेशन पद्धतीने विदिन काय वेळामध्ये आणि परफेक्ट त्याचा आन्सर मिळवू शकतात. हेच तर काय आहे ब्युटी ऑफ द इलिमिनेशन. म्हणून जास्त मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्स आल्यावर आनंद व्हायला पाहिजे. घाबरून जाण्याचं त्याच्यामध्ये कारणच नाही आहे. ठीक आहे. आणि हे आपल्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही सुद्धा आता जे आहेत आपण ह्याच पद्धतीने ज्या पुढे भविष्यात टेस्ट लॉन्च करणार आहोत, टेस्ट सिरीज करणार आहोत, ते ह्याच पद्धतीने आपण त्या काय करणार आहोत, तर त्या सुरू ठेवणार आहोत. ठीक आहे. चला लास्ट वन बघूयात आपण. लास्ट वन आहे की कलम. ह्या कलमांबद्दल विषय आहे की मुलांचं लिटरली सांगणं होतं की सर कलमबद्दल आम्हाला खूप त्रास आहे, कलमबद्दल पाठच होत नाही, कलम आमच्या लक्षातच राहत नाही, मग याच्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे, असं कोणती गोष्ट करायला पाहिजे की आम्हाला ट्रिक्स द्या, ते सांगा. मी त्यांना ट्रिक्स वगैरे कोणत्याही गोष्टींचं सांगितलं नाही. आपला अप्रोच कसा होता की तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की हे लक्षात ठेवण्यासारखं खूप कठीण आहे, खूप मोठा एरिया आहे. त्याच्यापेक्षा काय करा, जे जे कॉन्स्टिट्यूशनल बॉडी असतील किंवा जे जे भाग असतील, सपोज आता राज्यपाल म्हटलं तर मी नेहमीच सांगत आलो की राज्यपालाबद्दल तुम्ही काय करा, तर 3-4 जे सुरुवातीचे कलम असतील किंवा राष्ट्रपतीबद्दल असतील, उपराष्ट्रपतीबद्दल असतील, महाधिवक्ताबद्दल असतील, महान्यायवादीबद्दल असेल, तर ह्यात काय करायचे तुम्ही, तर 3-4 ते सुरुवातीचे तेवढे लक्षात ठेवा, तुम्हाला ते कामात येतील आणि त्याचं फुल प्रूफ इथे मिळालं. जशाचा तसा क्वेश्चन आलाय मित्रांनो, जशाचा तसा क्वेश्चन. आणि या क्वेश्चनमध्ये आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी की तुम्ही एक काय वापरू शकता. ती जी ट्रिक्स मी नेहमीच सांगितली किंवा आमचं नेहमीच अप्रोच असतो की तुम्हाला जर बिलकुल अननोन आहे, लक्षात येत नाही, पाठ होत नाहीये, आठवत नाहीये, होतात या गोष्टी, नैसर्गिक गोष्टी आहेत, नॅचरल गोष्टी होतात. प्रेशर बर्डन असलं, पेपरचं टफनेस असेल तर ह्या गोष्टी घडतात. तर आपल्यालाच माहिती आहे जिथे आपल्याला रिस्क घ्यायची सर, सॉल्व्ह करायचं आहे, तर जिथे 1, 2, 3 बिलकुल तुम्हाला माहिती नाही तिथे म्हणतोय मी, किंवा 4, 3, 2, 1 ह्या पद्धतीने काय आहे ऑप्शन शोधा. जिथं तुम्हाला माहितीच नाही तिथं, जिथे माहिती तिथं टेन्शन घेऊ नका, तिथे तुम्ही काय करायचं नॉलेज बेसच जा. पण जिथे तुम्हाला माहिती नाही या पद्धतीची ट्रिक्स कशी वापरता येईल ते बघूया. त्याच्या अगोदर बघून घेऊया आपण आपल्याला काय दिलेलं आहे, जोडायला लावा सांगितलं आहे. इकडे कलम दिले आणि इकडे त्याच्यामधले तरतुदी किंवा त्याचे विषय दिलेले आहेत. ठीक आहे. बघा कलम 155, 56, 57 आणि 59. आता जर मी तुम्हाला सांगितलं किंवा आपण आपला अभ्यास करताना आपण म्हणतो की नेहमी जे सुरुवातीच्या गोष्टी त्या लक्षात ठेवल्या. आता बघा कलम 155 मध्ये काय दिलं, स्ट्रेट फॉरवर्ड दिलंय, राज्यपालची नियुक्ती पहिलंच आहे. 153 नुसार राज्यपाल राहील आणि 155 नुसार राज्यपालची नियुक्ती दिलेली आहे. 156 नुसार काय दिलेलं आहे, तर राज्यपाल पदाचा कार्यकाळ दिलेला आहे. कलम 157 अंतर्गत काय दिलंय, तर राज्यपाल पदासाठी पात्रता दिली आहे. आणि कलम 159 अंतर्गत काय दिलंय, तर राज्यपाल पदाची शपथ किंवा प्रतिज्ञा दिलेली आहे. काय दिलेलं आहे, तर प्रतिज्ञा दिलेली आहे.
आलं लक्षात? म्हणजे आपले जे उत्तर आहे काय आहे बघा, शोधा बरं. 1 2 3 4 हेच आयोग उत्तर देणार आहे, जे आपल्या कोणत्या पद्धतीने आहे तर ह्या ट्रिक्सने आहे. कुठली? ही ट्रिक्सने. आला लक्षात? अशा पद्धतीने स्ट्रेट फॉरवर्ड जशाचा तसा प्रश्न विचारलेला आहे. अशा पद्धतीने जे 5 क्वेश्चन्स विचारलेले होते याच्यामधले जर तुम्ही पाहिले तर 4चे 4 राज्यपालशी रिलेटेड आहे आणि एक जो आहे तो मंत्रिमंडळाशी रिलेटेड आहे. आणि आपला जो फोकस होता पूर्ण टेस्ट सिरीजमध्ये, हा फोकस तिथेच होता की आपण ज्या ज्या पद्धतीने कसं कर सहाय्यक असेल, लिपिक टंकलेखक असेल, याच्यामध्ये मिसमॅच केलं नाही आणि याच्यात जशा जशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जातील म्हणजे तिथे कुठल्या पद्धतीचा अप्रोच असेल ते आयोगाचा आपण तो प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी आपल्याला त्याच्यात यश आलेलं आहे. आणि ते जे तुमचे कॉल्स आले विद्यार्थ्यांचे त्याच्यावरून आम्हाला काय आहे तो रिस्पॉन्स मिळाला आणि कळालं की आपण केलेली मेहनत आणि विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत याला काय मिळालेलं आहे तर साक्ष मिळालेले. आणि अशा पद्धतीने आउट ऑफ मार्क्स मिळवलेले आहे मुलांनी ह्या 5-5 क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय आहे जे आयोगा थ्रू आपण काय करत आहोत तर आपली जी टेस्ट सिरीज आहे याच पद्धतीने आपण लॉन्च केलेल्या आहेत सगळ्या टेस्ट सिरीजमध्ये. तर याच्यामध्ये आपल्या गोष्टी लक्षात येतील की आपण जो काय करत आहोत, जे आपली भविष्यात येणारी टेस्ट सिरीज सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या, मग त्या गट ब च्या असू द्या, राज्यसेवेच्या असू द्या किंवा गट क च्या असू द्या, ह्याच पद्धतीने आपण काय करणार आहोत लॉन्च करणार आहोत. आणि त्याच पद्धतीने तुमचा विश्वास आणि आमची त्याच्यामध्ये असलेली मेहनत याच्यावर आपण काय करणार आहोत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना विदर्भ IAS अकॅडमी मार्फत म्हणूया किंवा आमच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू सुपंद या शब्दाखाली काय करणार आहोत तर यशाच्या मार्गापर्यंत आपण जाणार आहोत. तर भेटूयात आपण इतर जे काय आहे विज्ञान हिस्ट्री आणि जी जॉग्राफी आहे त्याचं ॲनालिसिसचे जे आहे त्याच्यामध्ये भेटूयात. ते सुद्धा क्वेश्चन्स कशा पद्धतीने तुम्ही टॅकल करू शकतात याचं तुम्हाला मी दाखवून देईल की उदाहरण की आपण आपल्या टेस्ट सिरीजचं मुन्ना का सांगतोय मी की आपल्याला अप्रोच तो आनंद झालेला आहे की यस आपल्या परिश्रमाला कुठेतरी फळ आलं आणि आपण त्याच पद्धतीने अप्रोच ठेवतोय. आयोगही त्याच पद्धतीने चाललंय आणि आयोगाला आपण बऱ्यापैकी प्रेडिक्ट करू शकतो आहोत 1% का असे ना, काही हरकत नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने पेपर बघायला गेला तर पॉलिटीचे क्वेश्चन्स होते ते स्ट्रेट फॉरवर्ड म्हणण्यापेक्षा ते तुम्ही लॉजिकलने ट्रिक्सने इझिली सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, तर भेटूयात मित्रांनो. अभ्यास अशा पद्धतीने चालू ठेवा. तुम्हाला या अमृत महोत्सवी माझ्या सगळ्या भारतीयांना, माझ्या विद्यार्थ्यांना किंवा तुम्हा सगळ्यांना या 75व्या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. उद्याचे तुम्ही अधिकारी आहात आणि एक अधिकारी म्हणून त्याच्या अगोदर तुम्ही एक सुजाण नागरिक आहात. फंडामेंटल ड्युटीज तुम्ही काय करत असतात पाळत असतात, जसे फंडामेंटल राईट्स तुम्हाला माहिती असतात. यासाठी तुम्हाला सगळ्यांना माझ्या देशवासियांना ते ह्या अमृत महोत्सवी उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपण आपल्या देशाला आपल्या स्वतःच्या माध्यमातून एका विकासाकडे नेऊन जाऊ. जे आपले स्वप्न आपले सगळे लोक बघत असतात त्याच्यात आपण पार्टिसिपेट करू आणि ह्या शुभेच्छांचे तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.